ओव्हर टू यू. नमस्कार, माझं नाव वल्लरी. आज मी तुम्हाला एक गणपती बाप्पाची कविता सादर करून दाखवणार आहे. कवितेचं शीर्षक माझा गणपती बाप्पा. कवयित्री कल्याणी बोरकर, जी माझी मावशी आहे. मोठे मोठे कान, जेथे इवले इवले डोळे, भले मोठे पोट आणि दुडू दुडू चाले. पोट भरून मारीन आता त्याच्याशी मी गप्पा. अहो, कोण म्हणून काय पुसता? माझा गणपती बाप्पा. दादाला आवडे कृष्ण आणि बाबाला आवडे राम. आजी घेते येता जाता विठोबाचे नाम. पण मला मात्र आवडतो तो तल्लख ज्याची मती. नाव ज्याचे नुसते घेता पण ना ते भीती. येण्याआधी त्याच्या लगबग असते भारी. 5 दिवस घरी येता मौजच असते न्यारी. रोज म्हणतो आरत्या अन रोज प्रसाद नवा. कधी हवेत मोदक तर कधी लाडू हवा. धूप दीप दुर्वा फुले पूजे करिता हवी. लाडक्या माझ्या बाप्पासाठी आरास सुद्धा नवी. यंदा विचारीन नक्की मी प्रश्न त्याला काही. अजून ज्याचे उत्तर मला कोणीही दिले नाही. मला इतके आहेत का त्याला 2च दात. प्रसाद का तो कधीच माझ्या समोर नाही खात. वर्षातून का एकदाच तो येतो आमच्या घरी. 5 दिवसात परत जातो थांब म्हटलं तरी. एवढा मोठा बाप्पा अन उंदीर इतका लहान. कसा बरा दिला असेल त्याला वाहन म्हणून मान. मला येतो कंटाळा लिहून ओळी 7. मला येतो कंटाळा लिहून ओळी 7. महाभारत लिहिताना का त्याचे दुखले नसतील हात. आई म्हणते पडतील दात करू नको तू मस्ती. आई म्हणते पडतील दात करू नको तू मस्ती. दात तुटला तेव्हा का बाप्पा खेळत होता कुस्ती. हात जोडून खूप काही मागती त्याला सारे. हात जोडून खूप काही मागती त्याला सारे. इतके सारे पोटात त्याच्या कसे मावते बरे. प्रश्न विचारत त्याला मी हळूच झोपी जाता. चक्क येऊनी बाप्पा माझ्याशी बोलत होता. अभ्यास करून चांगला विद्या मिळव खूप. अभ्यास करून चांगला विद्या मिळव खूप. प्रश्न पडती त्यांनाच कळते माझे रूप. आठवण काढी त्यांच्या मी कायम मनात असतो. देव असा कुणाला सोडून कुठे जात नसतो. तेव्हापासून गणेश तेव्हापासून गणेश माझा मित्र झाला पक्का. मी जिकडे जाते तिकडे असतो माझा बाप्पा. मी जिकडे जाते तिकडे असतो माझा बाप्पा. असतो माझा बाप्पा. धन्यवाद. हरिओम. फारच सुंदर वल्लरी. फार फार गोड कविता आहे आणि तू खूप सुंदर सादरीकरण केलंस. त्याचं पाठांतर पण अप्रतिम होतं. व्हेरी नाईस. थँक्यू. मला एक सांग. मला असं कळलं की तुला ह्या कविता वाचनासाठी कुठेतरी आता बक्षीस मिळालं का? हो. हो, कुठे मिळालं सांगतेस जरा सगळ्यांना? महाराष्ट्र मंडळात. हो, तुझ्या आता गांधीनगर. गांधीनगरमध्ये. हा. हो, आणि कसली स्पर्धा होती? म्हणजे काव्य वाचनाचीच होती की काय होती? हो. हो, कविता सादरीकरण. हो का? वा. हम्म. आणि मग एज कॅटेगरी वगैरे होती तिथे की कसं होतं? हो. 5 ते 15 आणि मग त्याच्यानंतर 15 ते 30 आणि 30च्या पुढे. अरे वा, म्हणजे बऱ्यापैकी मोठी कॅटेगरी होती एज हो. कॅटेगरीमध्ये. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि तुला कितवं बक्षीस मिळालं ह्याच्यात? पहिलं. अरे वा, व्हेरी नाईस. सगळ्यांतर्फे कौतुक. खूपच छान, खूपच छान. आणि एक छोटासा प्रश्न बरं का, तू इतकी छान कविता केलीस, तर हे गणपती बाप्पाचं तू वर्णन केलंय ना त्या कवितेमध्ये पहिल्या कडव्यामध्ये, हो की नाही? तर ते सांगशील का, ते असं का आहे की हे एवढे मोठे कान आणि एवढेसे डोळे असे का आहेत आणि एवढं मोठं पोट का आहे गणपती बाप्पाचं? काही कल्पना आहे का? पोटाची आहे पण हा. काना आणि डोळ्यांची नाही. पोटाची काय आहे? पोटाची काय आहे? का पोटाची रचना आहे? म्हणजे जे जे आपण सगळं त्याला मागतो
ते तो पोटात स्टोअर करून ठेवतो. हो, तो सगळ्यांचा ऐकून घेतो आणि आपल्या पोटात स्टोअर हम्म. करतो होता. त्यामुळे एवढे करोडो लोक सांगत असतात त्याला, आपापल्या लिस्ट देत असतात. मगाशी बघितलं की एक तरी नमस्कार असा असावा की मी कोणी नाही, माझं काही नाही, मला फक्त तू हवास, हो की नाही, सर्व काही तुझेच आहे. ती प्रार्थना येतच नाही, अगदी शेवटी येते. त्यामुळे गणपती बाप्पाचं पोट मोठं करायला लागतं त्याला, सगळं त्याच्यामध्ये स्टोअर करा. हो, बरोबर. आणि मग छोटे डोळे का आहेत? बारीक असं बघायला, असं बारीक म्हणजे बघायला म्हणजे जनरली आपल्याकडे आजी आजोबाचे छोटे डोळे करून बघतात तेव्हा त्यांना जरा नीट दिसत नसतं, असं असतं की नाही. इथे गणपती बाप्पाचे मुळातच छोटे डोळे. असा कुठला तू पक्षी बघितलायस का ज्याचे डोळे खरं तर एकदम हो छोटे हो आहेत पण जबरदस्त तीक्ष्ण आहेत? वल्चर. वल्चर. वल्चर इगल. पेक्षा हा, इगल ऍब्सोल्युटली. कुठे उडतं ते माहिती ना, म्हणजे इट फ्लाईज सो हाय, हम्म. राईट. म्हणजे हम्म. इनफॅक्ट खरं तर गरुड, तू विचार कर, हिमालयाच्या पर्वतरांगांच्या म्हणजे त्या डोंगरांच्या उंचीच्या वरती उडतात. इतक्या वरनं ते गरुड उडत असतात. आणि त्या ठिकाणी उडत असताना त्यांना कितीतरी हजारो फूट खालचं त्यांचं जे काही भक्षक असतील किंवा जे काय असेल त्यांचं म्हणजे हम्म. प्रे असं आपण म्हणूयात, किंवा त्यांच्या छोटा पिल्लावरती ते नजर ठेवून असतं. छोटासा उंदीर पण दिसतो दिसतो. त्यामुळे त्याच्यामध्ये. छोटे डोळे जे आहेत गणपती बाप्पाचे, ते ह्याच्यासाठी आहेत की अतिशय सूक्ष्म अशी ती दृष्टी आहे. त्यामुळे जे काही चाललंय आपल्या आजूबाजूला त्याच्यामधलं एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे ती समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याची एक प्रकारे आंतरिक प्रेरणा प्रत्येक मनुष्याला निर्माण होत असते. पण बरेचदा आपल्याला दिसतच नाही, कारण इतकं सगळं गोष्टी सांगत असतात त्याच्यामधलं आपलं डोकं निम्म्या वेळ कुठेतरी भलतीकडेच चाललेलं असतं, हो की नाही. आपलं पूर्ण अटेन्शन त्या गोष्टीकडे कधीच नसतं. तर ही सूक्ष्म अशी जी दृष्टी दिलेली आहे ती अशा सगळ्या सूक्ष्म गोष्टी हेरून घेऊन प्रिसाईज जे त्यावेळेस बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मग ऍक्शन केली पाहिजे, त्याच्यासाठी ती सूक्ष्म दृष्टी आहे, हो की नाही. आणि एवढे सुपासारखे कान का आहे? मग सगळ्यांचं ऐकायला किती सगळे त्यांना बरोबर. नमस्कार वगैरे करून सांगतात, सगळ्यांचं ते ऐकायला. येस, सगळ्या भक्तांची प्रार्थना ऐकू जावी आणि ती तर ऐकतच असतो तो, म्हणजे हो की नाही. पण चुकीची प्रार्थना केली तर तो काही लक्ष देत नाही, इग्नोर मारतो. तर छान, व्हेरी नाईस, ओके.